टोकी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक इजाबुरो यांनी 1920च्या शतकामध्ये हाचिकोला दत्तक घेतलं होतं आणि हाचिकोला ते दररोज शिबुया स्टेशनला घेऊन यायचे। त्यानंतर रोज दुपारी 3 वाजता हाचिको मास्तरांचं स्वागत करण्यासाठी शिबुया स्टेशनला येत जायचा। पण 1925 मध्ये दुर्दैवाने काही कारणास्तव विद्यापीठामध्येच मास्तरांची मृत्यू झाला होता आणि त्यांची शेवटची भेट हाचिको सोबत झालेली नव्हती आणि त्यानंतर हाचिको जवळजवळ 10 वर्ष शिबुया स्टेशनला दररोज यायचा आणि याच दरम्यान हाचिकोचा मृत्यू झाला होता। त्यानंतर हाचिकोच्या प्रतिमेची स्थापना शिबुया स्टेशनच्या बाहेर केली गेली। निष्ठावंत या हाचिकोच्या प्रतिमेची स्थापना लोकांना कायमच प्रामाणिकतेपणाची आणि लॉयल्टीची डेफिनेशन देत असतं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा।